नमस्कार मित्रांनो, मी सुविनय स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं मकर युवा वाहिनी या YouTube चॅनलवरती. आज आपण श्री गुरुदेव दत्त यांच्या आरतीचा संपूर्ण अर्थ जाणून घेणार आहोत. मित्रांनो, उद्या श्री दत्त जयंती आहे आणि याचेच औचित्य साधून आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर ही आरती लिहिली आहे संत एकनाथांनी. संत एकनाथ हे पैठणचे फार थोर असे संत होते. त्यांनी मराठी साहित्यामध्ये प्रचंड मोठं योगदान दिलंय. त्यांनी प्रामुख्याने अभंग आणि कविता इत्यादी साहित्यांमध्ये आपले योगदान दिले. त्यांचा कार्यकाळ होता, त्यांचा जीवनकाळ होता 1533 ते 1599. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात गुरुदेव दत्तांच्या आरतीचा संपूर्ण अर्थ. तर ही आरती सुरू होते. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधी नये ध्याना. आणि त्यानंतर ध्रुपद सुरू होतं. जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. तर यामध्ये त्रिगुणात्मक म्हणजे जे 3 गुणांना धारण करतात. 3 गुण कोणते? तर यामध्ये येतं सत्वगुण, रजगुण आणि तमसगुण. या तिन्ही गुणांना जो धारण करतो तो त्रिगुणात्मक असतो. त्रिमूर्ती या शब्दाचा अर्थ असा आहे, त्रिमूर्ती म्हणजे 3 मूर्ती असणारा. म्हणजे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दत्तगुरु जे आहेत ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांना मिळून बनलेले आहेत, म्हणून त्यांना आपण त्रिमूर्ती म्हणतो. तर 3 गुणांना धारण करणारा त्रिमूर्ती असणारा दत्त हा तुम्ही जाणून घ्या. त्रिगुणी म्हणजे पुन्हा 3 गुण आले, सत्व, रज आणि तम. या गुणांचा अवतार असणारा त्रिलोक्य राणा म्हणजे 3 लोकांवरती राज्य करणारा. राणा म्हणजे राजा. त्रैलोक्य म्हणजे काय? 3 लोक. 3 लोक कुठले 3 लोक? स्वर्गलोक, भूलोक आणि पाताळलोक. या तिन्ही लोकांवरती जे राज्य करतो तो राजा म्हणजे दत्तगुरु. पुढे असं सांगतात की नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधीन ये ध्याना. त्यामध्ये असं होतं की त्यांचं नेती नेती शब्द म्हणजे अनेक शब्द आहेत, पण त्यांचा अनुमान करायला माझ्याकडे आता शब्द उरलेले नाही आहेत. सुरवर म्हणजे देवजन. सुरवर हा शब्द तुम्ही श्री विठ्ठलाच्या आरतीमध्ये सुद्धा ऐकला असेल. आपण असं म्हणतो की देव सुरवर नित्ययती भेटी, गरुड हनुमंत पुढे उभे राहती. तर देवगणांना किंवा देवांना संबोधित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. मुनिजन म्हणजे साधू संत. खरं तर हे मुनी आणि साधू संत ह्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. मुनी म्हणजे मनन करणारा, खूप गहन मनन करणारा. नावातच अर्थ आहे मुनी, मनाशी संबंधित काहीतरी असेल ना. तर मुनी म्हणजे खूप गहन मनन करणारा. ऋषी आपण त्यांना म्हणतो ज्यांना शास्त्राची माहिती असते. तर मुनिजन असतील, योगी असतील, त्यांना समाधी करून सुद्धा त्यांच्या ध्यानी लागत नाहीत असे दत्तगुरु आहेत. तर अशा दत्तगुरूंची शेवटी आपण असं म्हणतो की त्यांचा जय जयकार करा आणि त्यांची आरती ओवाळल्यानंतर माझी जी संपूर्ण भवचिंता आहे ती हरली आहे, ती दूर झाली आहे, असं आपण या कडव्यातून संत एकनाथांना सांगायचं आहे. पुढे संत एकनाथ सांगतात, सभ्याह अभ्यंतरी तू एक दत्त, अभ्यागासी कैची कळेल ही मात, पराही परतली तेथे कैचा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. आणि पुन्हा ध्रुवपद आहे. तर सभ्याह अभ्यंतरी म्हणजे काय? संपूर्ण बाहेरचं जग जो आतमध्ये सामावून घेतो. अभ्यंतरी, अंतरी जो सामावून घेतो ना, स्वतःच्या आतमध्ये जो सामावून घेतो तो एक दत्त आहे. अभ्यागासी कैची कळेल ही मात. मात म्हणजे गुण. गुणाला आपण मात असं संबोधलंय एकनाथांनी. अभागी लोक आहेत, जे भाग्यवान नाही आहेत, अशा लोकांना तुमचे गुण कधीच कळणार नाहीत, किंवा ज्यांना तुमचे गुण कळले नाहीत ते अभागी आहेत, असंही तुम्ही अर्थ घेऊ शकता. पराही परतली तेथे कैचा हेत, जन्म मरणाचा पुरलासी अंत. परा म्हणजे काय? 4 प्रकारच्या वाण्या असतात. पहिली वाणी वैखारी वाणी, दुसरी वाणी मध्यमा वाणी, तिसरी वाणी पश्चंती वाणी, चौथी वाणी आहे ती परावाणी आहे. आता वैखारी वाणी म्हणजे जे मी तुमच्याशी आता बोलतोय, जी मुखातून येते ती वैखारी वाणी. दुसरी असते मध्यमा वाणी, जी कंठातून निघते, ज्यामध्ये आपण गुणगुणतो, बरोबर. तिसरी आहे
पश्चंती वाणी जी हृदयातून येते, कोमल स्वर जे असतात. आणि चौथी वाणी जी परावाणी, ती दैवी वाणी असते, ज्याच्यामध्ये माणसाला शून्य अवस्थेत जावं लागतं. जी नाभीच्या देठातून येते, त्याला आपण परावाणी म्हणतो. तर अगदी पराच्या वाणीनी सुद्धा मी तुमचं नामस्मरण केलं तरी सुद्धा तुमची ख्याती जी आहे ती संपलेली नाहीये. आणि तुम्ही जन्म मरणाचा सुद्धा अंत पुरवलेला आहे, असं या शेवटच्या याच्यात एकनाथांना सांगायचंय. आणि पुन्हा ध्रुवपद येतं, मग त्याच्यामध्ये परत तोच अर्थ की गुरुदेव तुमचा जय जयकार असो, तुमची आरती ओवाळल्यानंतर माझी सगळी भवचिंता संपून जाते. पुढची ओळ असं सांगते, दत्त येऊनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला, प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. पुन्हा ध्रुवपद. तर यामध्ये जे आहेत संत एकनाथ, ते त्यांचा अनुभव सांगतात की त्यांच्यासमोर दत्त येऊन त्यांनी प्रत्यक्ष त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. जेव्हा त्यांच्यासमोर दत्त येऊन उभे राहिले, त्यांनी त्यांना साक्षात्कार दिला, तेव्हा तेव्हा एकनाथांनी त्यांना सद्भावाने म्हणजे चांगल्या भावाने साष्टांग नमन केलं, त्यांना प्रणिपात केला. याला प्रसन्न होऊन मग दत्तगुरूंनी त्यांना आशीर्वाद दिलाय. आशीर्वाद कुठला दिलाय? की तुम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यातून आता मुक्त व्हाल. तुम्हाला पुन्हा पुन्हा या धरेवरती जन्म आणि मृत्यूचे फेरे घ्यावे लागणार नाहीये. तुम्ही आता मोक्ष प्राप्त कराल, असा दत्तगुरूंनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. ही ओळ थोडी सोपी आहे समजायला बाकी ओळींच्या तुलनेत. तर आणि मग पुन्हा ध्रुवपद सुरू होतं, ज्यामध्ये आपण दत्तगुरूंना दत्तगुरूंची आरती करून माझी भवचिंता हरली असं सांगत असतो. ठीक आहे. यामध्ये पुढची ओळ आहे, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मितूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. आणि पुन्हा ध्रुवपद. यामध्ये एकनाथ महाराज असं सांगतात की जेव्हा मी दत्त दत्त किंवा दत्तगुरूंचे ध्यान करतो, तेव्हा माझं मन उन्मन होतं. तर उन्मन या शब्दाचा अर्थ काय? उन्मन म्हणजे लीन. लीन कशात लीन? तर परमेश्वर साधनेत लीन. जेव्हा केव्हा मी दत्तगुरूंचं ध्यान करतो, तेव्हा माझं मन हरपून जातं, ईश्वर साधनेमध्ये लीन होतं. आणि पुढे असं सांगतात की मितूपणाची झाली बोळवण. आता बोळवण या शब्दाचा अर्थ काय? बोळवण म्हणजे रवानगी करणं, पाठवणी करणं. तर ते असं सांगतात की जेव्हा मी दत्तगुरूंचं ध्यान करतो, तेव्हा मी माझा मीपणा किंवा माझा तूपणा या सगळ्याची मी रवानगी करतो, त्याच्याशी माझा संबंध राहत नाही. तर मी माझ्या मीतूपणाची बोळवण करतो, म्हणजे पाठवणी करतो, त्याची रवानगी करतो. आणि शेवटी असं सांगतात, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान, म्हणजे जनार्दन स्वामींना म्हणजे संत एकनाथांचे जे गुरु आहेत त्यांना साक्षी ठेवून किंवा त्यांच्या समक्ष मी दत्तगुरूंचे ध्यान करीत आहे. आणि पुन्हा मग आपण शेवटी तुमची आरती करून माझी भवचिंता हरली आहे असं दत्तगुरूंचा जय जयकार करून आपण सांगतो. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. मला आशा आहे की तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिचितांमध्ये नक्कीच फॉरवर्ड करा. आणि कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा तुम्ही मला कळवू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कितपत आवडलेला आहे. यामुळे आम्हाला स्फूर्ती मिळते नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. धन्यवाद. आणि जर या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही त्रुटी आढळल्या असतील तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये अथवा समोरील ईमेल आयडी वरती तुम्ही मला नक्कीच कळवू शकता. तुमचा अभिप्राय आमच्यासाठी प्रार्थनीय असेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.